शुभेच्छा माझ्या देखील असतील. खूप चांगली स्पर्धा आहे. युवा चषक 2024 प्रथम वर्ष श्री संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषक 2024. चला मॅच ऑन होते. जाऊया कॉम्बॉक्स कडे. आपल्या सोबत जॉईन होईल क्रिकेटचा विश्लेषक, क्रिकेटची जाणकारी, मांडराम क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, परिपूर्ण नियमांची जाण असलेलं क्रिकेट आहे. पंचांचा इशारा देखील येतोय. नितेश भोईर याचं विश्लेषण असेल. जाऊया. पहिला बॉल राहुल म्हात्रे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला सचिन नाईक. बॅटल आहे दोन अशा खेळाडूंचं ज्यांनी आपलं नाव, काही खेळाडू प्रसिद्ध झालेले आहेत, काही खेळाडूंना प्रसिद्ध व्हायचं आहे या क्रिकेट विश्वामध्ये. पहिला बॉल व्हाईट बॉल. राहुल म्हात्रेचा उल्लेख केला तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नवी मुंबईचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ज्याला जॉन्टी रोड्स म्हटलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम ऑलराऊंडर सचिन नाईक. हा टॅप आणि हा सुरेख फटका, हा चौकार. या फटक्याने खऱ्या अर्थाने मार्क स्टिवॉची आठवण करून देणारा फटका आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, डीजे 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 स्लॉकशिप ज्याला म्हटलं जातं, आणि खऱ्या अर्थाने हा पहिला चौकार सचिन नाईक याच्या बॅट मधून आलेला चौकार. धारावी गावचं क्रिकेट आणि धारावी गावच्या क्रिकेटला एका क्षितिजा पलीकडे घेऊन जाणारा हा बॅटर आहे मी म्हणेन मिस्टर सचिन नाईक. दुसऱ्या बाजूला राहुल म्हात्रे, कधी हार न मानणारा खेळाडू मिस्टर राहुल म्हात्रे. ओहो, दुसरा स्विफ्ट शॉट. वंडी ते डिक्लेअर क्षेत्र आहे, सी क्षेत्र आहे, सीमा रेषा आपण पाहिली. धावसंख्या 6 या आकड्यावर. बघा, नितेशने मगाशी उल्लेख केला, रोहितने देखील उल्लेख केला, 3 बाउंड्री आहे. मग मनामध्ये एक वेगळी चालू करा. फास्ट फास्ट क्रिकेट केला प्लीज. तुम्ही अगोदरच 15 मिनिटं अगोदर घेतलेल्या आहेत, आणि वेळेला महत्व द्या. आपल्या जीवनामध्ये क्रिकेट खेळता खेळता वेळेला महत्व देणं जरुरी आहे. दोन्ही आमच्या समालोचकांनी उल्लेख केला की हे गुणवत्तेभरचं क्रिकेट आहे. मनामध्ये अनेक व्यूहरचना असतील. ऍज अ बॅटर सचिन, ऍज अ बॉलर मिस्टर राहुल. ओहो, आता मात्र रिव्हर्सचा फटका आणि बाद. संघ आज शैलेश मूर्ती या नावाने, चांगला मित्र शैलेश एक चांगला गुणवंत असा तरुण होता, आणि अल्पावधीमध्ये आपल्याला तो सोडून दिला, आणि त्याच्या नावाने शैलेश मूर्ती अंडराम क्रिकेटचा विचार केला तर खूप मोठा संघ आहे. अनेक मातब्बर खेळाडू या संघामध्ये खेळतात. आता दुसऱ्या बाजूला बघूया नवीन बॅटर मिस्टर विकी विशाल. बघूया राहुल म्हात्रे. नुकतीच प्लेअर ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्याच्या हातामध्ये होती शिरवण्याच्या स्पर्धेमध्ये, आणि या मोसवाची चांगली सुरुवात राहुल म्हात्रे याच्या खेळाने केलेली आहे. पुन्हा एकदा राहुल टू विकी विशाल. हा फटका तोपर्यंत भेदू शकला नाही गया. डॉट बॉल. इट्स अ डॉट बॉल. 4 रन्स माफ करा. धावसंख्या 10 अंकात, दुहेरी अंकामध्ये दशकात. मिस्टर विशाल. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये विशालला पॉवर प्लेचा स्लॉग हिटर्स म्हटलं जातं, आणि त्याने बरीच अनेक वर्ष मागील आपल्या फलंदाजीची एक वेगळी छाप सोडलेली आहे. पुन्हा एकदा राहुल ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. कॅप्टन, लीडर फ्रॉम द फ्रंट. हा बॉल स्विंग होतोय. कला आहे, गुणवत्ता आहे राहुलकडे. हा चेंडू टर्न करण्याची गुणवत्ता. डॉट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. इट्स डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी, दडपण, फ्रेशर आणि आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता त्याने दाखवलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 10. डीजे आता झिंगाट वाजव, झिंगाट.
संचालक म्हणून नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये खरं तर अनेक वेगवेगळ्या परिक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आज त्यांनी मात्र या क्रिकेट या खेळासाठी वेळ काढलाय, कारण क्रिकेटचा मोह हा प्रत्येकालाच आहे. मिस्टर 360 ऑन स्ट्राइक व्हेरी फर्स्ट अगेन्स्ट न्यू बॉलर धीरज भोईर. यस मिस्टर धीरज. पहिला बॉल वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. प्रेशर आहे देखील. नो बॉल, इट्स अ नो बॉल. धावसंख्या 1 ऍड होईल. टोटलने 11 धावसंख्या. धीरज भोईर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये 360 मिस्टर 360 असा प्लेयर ज्याला त्याची गणना आहे. हा बॉल इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 12 या आकड्यावर. अजूनही आपण पाहताय राहुल आला गोलंदाजाकडे, थोडा कानमंत्र दिला आणि मोलाचे शब्द असतात हे अशा प्रेशराइज सिच्युएशन मध्ये. आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल. नेक्स्ट बॉल. गोलंदाज सज्ज झालाय डावखुऱ्या हाताचा. हा बॉल सावध पवित्र अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील आपण पाहतोय एका चांगल्या चेंडूला सन्मान देणं तेवढंच गरजेचं आहे. डॉट बॉल. धावसंख्या 12 या आकड्यावर सीमित आहे. निरंजन गोलंदाज. हा बॉल वंडी. धावसंख्या 13 या आकड्यावर. निरंजन याची गोलंदाजी स्टाईल पाहिली तर मला साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजीची आठवण. निरंजन टेनिस अंडरआर्म क्रिकेट मध्ये आपण पाहताय एका बाजूला दुसऱ्या बाजूला धीरज ऍज अ बॅटर. बघूया धीरज याचा खेळ कसा असेल, याची फलंदाजी. टॅप क्रिकेट आहे, अंडरआर्म क्रिकेट आहे आणि आपण पाहताय पूर्णपणे गुणवत्ता या ठिकाणी दोन्ही खेळाडूंची या ठिकाणी या खेळपट्टीवर आपण पाहू शकाल. ओहो गुड बॉलिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करून हिट केलाय. वनडी कंप्लीट. धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ 1 विकेट. वैभवजी जानकर आणि मित्र परिवार यांना मी विनंती करू का आपण या व्यासपीठावर या. वैभवजी जानकर आणि त्यांचा मित्र परिवार यांना मी विनंती करू की आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. युवा चषक 2024 चा हा खरं तर प्रकाश झोतातील क्रिकेटचा रणसंग्राम आपण एन्जॉय करताय. निरंजन ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर. ओहो विकेट. दुसरा विकेट. नितीशने उल्लेख केला आणि मित्र परिवार जरुरी आहे आपल्या जीवनामध्ये. सुख दुःखाचे साथी मित्रच तर असतात आणि मित्र परिवार असणं खूप जरुरी आहे. वैभवजी जानकर आणि मित्र परिवार, त्यांचा मित्र परिवार या व्यासपीठावर उपस्थित आहे. दुसरा विकेट ऑन टू द आपण पाहू शकाल. धावसंख्या 15 या आकड्यावर. निरंजन आता मात्र गोलंदाजी मध्ये परतलेला आहे. राहुलचे ते शब्द त्याच्या कानामध्ये जसे गेले तसा गोलंदाजी मध्ये त्याला सूर गवसला आहे. ओहो व्हाट अ बॉलिंग. मात्र व्हाईट बॉल. थोडा अतिरिक्त टर्न झाला बॉल. धावसंख्या 16 16 लॉस ऑफ 2 विकेट. निरंजन ऑन टू द गोलंदाजच्या ट्रॅकवर. फलंदाज ओहो हा फटका आपण पाहू शकाल. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. निरंजन याची फिरकी या खेळपट्टीवर आपण पाहताय. निरंजन याचा कंट्रोल आणि पूर्णपणे संयम आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. अतिरिक्त वेळ घेतोय चेंडू डिलिव्हर करण्यामध्ये निरंजन आणि त्याला यश देखील मिळतंय. डॉट बॉल. लगातार डॉट बॉल. धावसंख्या 15 या आकड्यावर. बराच वेळ सीमित आहे धावसंख्या. पंधरा 15 लॉस ऑफ 2 विकेट. निरंजन याची एक अतिशय चांगली गोलंदाजी. कंट्रोल स्विंग
याचं पूर्णपणे प्रदर्शन करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. हा बॉल संधी आहे तोपर्यंत वन डी कंप्लीट. धावसंख्या 16. लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांचा संपलाय खेळ. धावसंख्या 16. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. धारावे संघ खेळतो एका बाजूला बॅटिंग आणि नेरुळ शैलेश मूर्ती नेरुळ या नावाने नामांकित झालेला संघ. राहुल मात्रे ॲज अ कॅप्टन आपण पाहू शकाल. गोलंदाजचं नाव काय? प्रज्वल. तिसरा षटक हाताळतोय मिस्टर प्रज्वल. अंडरआर्म क्रिकेट, ब्रॉक्स क्रिकेट, फास्ट क्रिकेट ज्याला म्हटलं जातं आणि बॅटर सज्ज झालाय. पुढे येऊन आणि बोल्ड. तिसऱ्या विकेटला बॅक टू द पॅव्हेलियन. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये भावेश नाईक याच्या नावाचा दर्जा आपण जर पाहिला तर अशा इनिंग खेळलाय. स्वप्नवत अशा इनिंग भावेश नाईक याने आपल्या खेळामध्ये केलेला सुधार काही वर्षांमध्ये आणि खऱ्या अर्थाने आपल्या नावाची छाप, आपल्या गावाची छाप मी म्हणेन. भावेश नाईक हे नाव खूप मोठं आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आता मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल संघ अडचणीत आहे आणि अडचणीमध्ये तारणारा येतो आणि तारणार खेळेल का ती इनिंग मिस्टर भावेश नाईक. धारावे गावाचा मित्रांनो का उल्लेख करतोय नितेश रोहित? धारावे गावानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक विंची गाठलेली आहे. जेव्हा उरण रायगडमध्ये जातात ना मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आणि त्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाच्या अनेक त्या ट्रॉफीज, अनेक प्रतियोगिता जिंकलेल्या आहेत. नाईट क्रिकेटचा बादशाह संघ आहे मी म्हणेन नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि विकी भोईर हे नाव दिल्ली या संघाबरोबर जोडला गेला, त्याचा कॉन्ट्रॅक्ट झाला आणि आता ISPL मध्ये याच धारावे गावाचा सुपुत्र 12.5 लाखाची बोली. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग स्टेट 2 स्टेडियम. पहिला चेंडू वलवला आपल्या टर्नने मी म्हणेन चकवला भावेशला. पहिला डॉट बॉल. अतिरिक्त दबाव, दडपण, प्रेशराइज सिच्युएशन. मात्र भावेशकडे आहे अनुभव, भावेशकडे आहे गुणवत्ता. अटॅक बघूया करावं लागेल. टॅप. वनडी डिक्लेअर क्षेत्र सी क्षेत्र आपण पाहताय. सी बाउंड्री मात्र वनडी क्षेत्रामध्ये गेला फटका आणि धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 17. प्रज्वल याची गोलंदाजी नियंत्रण. प्रज्वल याच्या गोलंदाजीमध्ये वनडी कंप्लीट. 18 धावा धावपलकावर. मात्र अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळी रंगत आहे. लो स्कोरिंग मॅच देखील एका चांगल्या अंतिमच्या टप्प्यापर्यंत जातात. पुन्हा एकदा धीरज भावेश टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मागील काही वर्षांमध्ये स्वतःच्या नावाचा दर्जा आणि धारावी गावाचा दर्जा दाखवलेला आहे दोन्ही खेळाडूंनी. बघूया प्रज्वल याचं नियंत्रण, कंट्रोल, स्विंग, अनुभव आणि सर्वात महत्वाचा आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये सराव. संधी आहे तोपर्यंत वनडी कंप्लीट. धावसंख्या 19. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट आणि आपण पाहताय अंडरआर्म क्रिकेट युवा चषक प्रथम वर्ष 2024 ची स्पर्धा. पुन्हा एकदा प्रज्वल गोलंदाजी एंड कडून भावेश करता.
पुन्हा एकदा प्रज्वल ऑन टू द गोलंदाजच्या एंड कडून धावसंख्या 19 चांगला फटका होता, मात्र वंडी एका धावेवर अंकित ठेवलेला आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 लॉस ऑफ 3 विकेट. या इनिंग नंतर नितेश रजा घ्यावी लागेल. स्वास्थ्य ठीक नाही आहे आणि वातावरण जर पाहिलं सचिनचा अट्ट होता काल, त्याने मला म्हटलं दादा आला पाहिजे कारण आदरणीय आपले युवा नेते संदीपजी नाईक साहेब येत आहेत आणि संदीपजी नाईक साहेबांनीच काल म्हटलं स्पर्धेचं आयोजन NMPLच्या धर्तीवर आहे. ही स्पर्धा प्रथम वर्ष जरी असलं तरी असं वाटते की 10 वर्ष झालेत की काय या स्पर्धेला. अशा प्रकारचं आयोजन आणि पूर्णपणे मेहनत जर पाहिली आमच्या आधारस्तंभ गणेशदादा भगत साहेब असतील, सचिन देवापाल लवटे असतील आणि त्यांचे सर्व युवा सहकारी यांचं कौतुक करावं लागेल. आता मात्र नवीन गोलंदाज स्ट्राईकला आहे भावेश. 6 चेंडू आणि बोल्ड. गोलंदाजी करता आणि गौरव जेव्हा जेव्हा मी प्रभाग क्रमांक 96 मध्ये आलो ना गणेश दादा, गौरवच्या हातामध्ये बॅट असते. जसा काय बॅट घेऊनच तो झोपतो. मुंबई परिसरामध्ये जातो अंडरम क्रिकेट खेळायला. लेदर क्रिकेट देखील खेळतो गौरव. डावकुरी हाताचा एक चांगला बॅटर आहे आणि आता मात्र उजव्या हाताने गोलंदाजी करतो मिस्टर गौरव. चांगला मित्र आहे गौरव. नवीन बॅटर. धारावी संघ अडचणीत आहे, दडपणाखाली आहे अंडरआर्म क्रिकेटच्या या मोठ्या व्यासपीठाच्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गौरव ऑन टू द गोलंदाजी एंड कडे. दुसरा बॉल डॉट बॉल. यष्ट्यांच्या मागे अज्जू सर्वोत्तम असा बॅटर म्हटलं तर वावगं ठरणार नाही अंडरआर्म क्रिकेटचा. यष्ट्यांच्या मागे चांगली धुरा. दुसरा बॉल डॉट बॉल. धावसंख्या 20 या आकड्यावर. आता मात्र थोडासा दिशा भरकटलेला आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 21 लॉस ऑफ 4 विकेट. 21 या आकड्यावर. हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय. नो बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही काही आहे का सामन्यामध्ये रंगत. हा फटका वंडी कंप्लीट. 23 धावा. चांगलं डेडिकेशन आहे. मी म्हणेन जेवढ्या चांगल्या प्रकारची दर्जेदार कंट्रोल भरी गोलंदाजी आहे तेवढंच चांगलं, अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण हा सराव आहे मित्रांनो. कुठलंही क्रिकेट खेळा उत्तम सराव करा. मग अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, सरावाला पर्याय नाही. आणि जेव्हा परीक्षा येतात ना तेव्हा अभ्यासाला पर्याय नाही. मग रात्री आपण रात्रभर अभ्यास करत असतो, मग तेव्हा तर परीक्षेमध्ये यश मिळतं. तसंच आहे क्रिकेटचं सराव. त्या दरम्यान येतोय हा चौकार. एका बाजूला 27. धावसंख्या 27. क्रिकेट आहे आणि धारावी संघाकडे एक सर्वोत्तम गोलंदाज आहेत. अंडरआर्म क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर धारावी गावातील संघाने देखील खेळाडूंनी घेऊन ठेवलेला आहे. पुन्हा एकदा गौरव. धीरज फ्रंट फुटवर येतोय, मात्र सुरेख गोलंदाजी, गतिमानता, वैविधता गौरव याच्या गोलंदाजीमध्ये. गोलंदाजच्या मार्कवर. धावसंख्या 27. एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि माझी देखील वेळ संपणार आहे. जावं लागेल सचिन, माफ कर पण जावं लागेल. शरीर तेवढं साथ देत नाही. जाता जाता एक कविता सर्वांकरता, जीवन आणि क्रिकेट ही कविता सादर करेन.
गौरव ऑन टू द गोलंदाजी एंड कडे. बघूया धावसंख्या 27, 27, लॉस ऑफ 5 विकेट धारावेगाव. मात्र हे आहे क्रिकेट आणि हे आहे अंडरआर्म क्रिकेट. क्रिकेटमध्ये कुठलेही भाष्य आपण करू शकत नाही, जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये. आणि बघूया 27 धावा अजून स्कोर कार्डवर आणि गौरव ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुन्हा एकदा डेलिब्रेट बॉल. गौरव ऑन टू द गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बॅटर सज्ज झालाय. हा षटकार. धावसंख्या 27 आणि 28 धावांचं टार्गेट. डीजे 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 डीजे. धन्यवाद सचिन देवापाल लवटे आणि आदरणीय गणेशदादा भगत साहेब. खरं तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण रात्र राहायचा विचार होता, मात्र जावं लागेल. ही कविता नितेश सर्वांकरता आहे. जीवन आणि क्रिकेट. काय आहे जीवन आणि क्रिकेट? अफाट ऐशा मैदानी तू येशी वेलो वेली, डाव तुझा येताच जमविशी तू आपली खेली. सचिन नाईक. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेलो वेली, डाव तुझा येताच जमविशी तू आपली खेली. काल करी बग गोलंदाजी संकट चेंडू फेकी, काल करी बग गोलंदाजी संकट चेंडू फेकी. सभोवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधलण्या डाव, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधलण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. धन्यवाद. आपल्या सर्वांची रजा घेतोय. तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे जावं लागतोय. मी राकेश तांडेल, करावे गावचा एक आगरी समाजाचा सुपुत्र आणि माझ्या संवेद नितेश भोईर आणि रोहित भोपी याच्या पुढची दुरा. धन्यवाद. आभार प्रकट करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच राकेश सर. ज्या प्रकारे तुम्ही कविता ऐकवली, खऱ्या अर्थाने खूप चांगलं कविता आम्हाला ऐकायला मिळाली राकेश सरांच्या माध्यमातून. आणि ते रजा घेत आहेत, त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, तरी ते या स्पर्धेला भेट दिली त्यांनी आणि त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. सचिन 11 खांदा टीमचे कॅप्टन उपस्थित असेल तर रिपोर्टिंग करायची आहे लगेचच. सचिन 11 खांदा या स्पर्धेची शेवटची फ्रेश मॅच. सचिन 11 खांदा त्यांच्या विरोधामध्ये शुभम स्मृती घनसोली या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. टार्गेट सेट झाला. शैलेश स्मृती नेरुळ या टीमच्या अगेन्स्ट 28 धावसंख्येचं 24 चेंडू आहेत आणि 24 बॉल मध्ये 28 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. बॉक्स क्रिकेटचे नावाजलेले दोन फलंदाज शैलेश स्मृती म्हटल्यानंतर या दोघांना कोण ओळखत नाही. एका बाजूला गौरव, नॉन स्ट्राईक वरती अज्जू. हे दोन्ही फलंदाज शैलेश स्मृती नेरुळ टीमची ओळख बनून राहिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर संघ पाहिला तर पहिल्या इनिंग मध्ये थोडासा डगमगला, अर्थातच डॅनियल ब्रदर्स दारावे संघ. या टीमला तुम्ही ओराम क्रिकेट खेळायला सांगा. हे खेळाडू खऱ्या अर्थाने दिवसाही तारे दाखवतील अशा प्रकारचं क्रिकेट संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला माहिती आहे की मचिंद्र स्मृती दारावे संघ किती स्ट्रॉंग आहे, किती पॉवरफुल आहे. ग्रामीण बिग बॅश नितेश सर उगाच यांनी ट्रॉफी जिंकलेली नाहीये. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे ही स्पर्धा बिग बॅश ग्रामीण ची जी पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा येणार आहे.
पंचांचा इशारा, लेट्स प्ले. या धावा रोखायच्या आहेत. मास्टर माइंड सचिन नाईक यांच्या टीम कडे आहे. 24 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज असताना समोर गौरव आणि अज्जू सारख्या मोठ्या खेळाडूंना थांबवायचं आहे. बॉक्स क्रिकेट मधले दोन्ही नावाजलेले फलंदाज आज 24 बॉल 28 धावा काढण्यासाठी सचिन नाईक यांचा मात्र चेंडू फेस करतील. पहिला बॉल सचिन यांचा. पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकलून दिला. रनआउटची संधी आहे. भावेश नाईक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि 1 रन अकाउंट ओपन झालाय. शैलेश मूर्ती नेरुळ या टीमचं. शैलेश मूर्ती नेरुळ संघ नवी मुंबई बॉक्स क्रिकेट मध्ये भरपूर ट्रॉफी आहेत यांच्या टीम कडे आणि ह्याही ट्रॉफीवरती लक्ष असेल. परंतु समोर सचिन नाईक यांचा डॅनियल ब्रदर्स धारावे. यावेळचा फटका मात्र चांगला आहे आणि इथून मात्र चूक घडतीये. बॉल सीमा रेषा पार चौकार. आणि धाराव्याच्या खेळाडूंकडनं अशा प्रकारची चूक ते अपेक्षित नसते. कारण की फिल्डिंग इक्वेशन किती सोपं झाले पहा. 22 बॉल आणि 23 रनची गरज आहे. परंतु शेवटपर्यंत हार मानणारा हा संघ देखील नाहीये. 22 बॉल 23. यावेळचा बॉल पायावरती आहे. पंचांचा इशारा. डिक्लेरिझन मध्ये 1 रन इझी जातीय. सचिनला माहिती आता इथून आहे ना सिंगल डबलने मात्र स्कोर कार्ड त्यांचा पुढे हलत राहील. आता चौकाराची गरज नाहीये. तो एक चौकार लागला. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झाला शैलेश मूर्ती नेरुळ या टीम कडे. या टीमने दमखम दाखवली आहे. अज्जू नवले टॅपचा बादशाह आहे आणि या मैदानावरती त्याला वेगळा फॉर्मॅट खेळावा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये वेगळा फॉर्मॅट आहे. सचिन नाईक पुन्हा एकदा. सचिन नाईकचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये. अज्जू नवलेच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका चौकार. चौकार जो सुटला तिथूनच मॅच स्टार्ट झाली. यावेळचा बॉल फसवला आणि फसवल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच मध्ये ट्विस्ट काहीतरी येईल का. आता समीकरण अगदी सोपं झालेलं होतं. 20 बॉल 18ची गरज असताना राहुल गाडीगावकर आलेला आहे आणि जसा मैदानाच्या आत उतरला तसा आवाज आणि गोंगाट का तर मिस्टर 18 PL म्हणजे 18 प्रीमियर लीग याच मैदानावरती होते आणि गेले 2 ते 3 वर्ष लगातार याच खेळाडूंनी याच मैदानावरती 18 PL ची प्लेयर ऑफ द सिरीज ही ट्रॉफी उचलली आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर तिथे अडवण्यामध्ये यशस्वी झाले. 4 धावा होते तिथे मात्र 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि आता समीकरण उरलेलं आहे 18 चेंडू आणि 18 मध्ये 17ची गरज आहे. 18 चेंडू 17ची गरज. इथून धीरज भोईर यांना या ठिकाणी प्राचारण केलंय कॅप्टन सचिन नाईकने. मी पाहू शकाल सर्व स्टार कास्ट ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची आज नेरुळच्या सेक्टर 18 मध्ये आपण पाहतोय. त्याच्या समवेत मात्र समोर संघ खेळणारा जो नवी मुंबई बॉक्स क्रिकेट मध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो शैलेश मूर्ती संघ. यावेळचा बॉल मात्र हलक्या हाताने ढकलून दिला. फक्त 1 सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतात. विष्णू येथील चेंडूच्या खाली तोपर्यंत 1 धाव अगदी सहजरित्याने कंप्लीट झालेली आहे. धीरज भोईर ज्या प्रकारे ओराम क्रिकेट मध्ये गोलंदाजी दर्जेदार आहे तशाच प्रकारची गोलंदाजी. यावेळचा बॉल वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आता रन बहाल करायचे नाहीयेत कारण की तुमच्याकडे डिफेंड करण्यासाठी स्कोर अगदी कमी आहे. 17 बॉल आणि त्यामध्ये 15 करायचे आहेत. यावेळचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे या खेळाडूकडे थोडीशी मात्र चूक होत असताना जिथे 1 सिंगल रन सहजरित्याने कंप्लीट केली राहुल गाडीगावकर आणि त्याचबरोबर गौरव या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं. यावेळचा फलंदाज बाज झालेला आहे. गौरव
बॅक टू द डगआउट. फलंदाज क्रमांक डिक्लेअर आहे. ओके, डिसिजन जो आहे तो चेंज केला. जे पंच होतं स्क्वेअर लेगला त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डिसिजन मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 13ची गरज. मॅच इथून बनेल का? 15 बॉल 13 धावा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मॅच मध्ये शिरकाव करेल का? 14 मध्ये 13ची गरज. मॅच अगदी सोपी आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आणेल का डॅनियल ब्रदर्स धारावी संघ? 14 बॉल आणि 14 मध्ये 13. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. गौरवची खेळी याच खेळीसाठी ओळखला जातो ना गौरव. सिंगल डबल सातत्याने आपल्याला त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर डॉट बॉल कमी पण सिंगल डबल स्कोर कार्ड जो आहे तो हलता चालता ठेवत असतो. यावेळचा बॉल व्हाईट बॉल सोडून दिला. शेवटचा एक बॉल शिल्लक असताना व्हाईट बॉल धीरजच्या कडनं आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण येणारे चेंडू 13 आणि 11ची गरज आहे. राहुल गाडीगावकर स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पुढे सरसावत मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु ही एक धाव थांबू शकत नाहीये. दुसरं षटक देखील संपलंय आणि आता समीकरण राहिलंय. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. टीम शैलेश मूर्ती नेरुळ या टीमला अगेन्स्ट टीम खेळताना गोलंदाजी करते आपल्याला दिसतीये डॅनियल ब्रदर्स धारावे. टीम कॅप्टन सचिन नाईकच्या समोर टीम कॅप्टन राहुल म्हात्रे. या दोन कॅप्टनच्या मध्ये कोणाचा संघ इथे जिंकेल हे अजूनपर्यंत सांगू शकत नाहीये, कारण की डॅनियल ब्रदर्स धारावे संघ हाही संघ हार मानणारा नाहीये. हा सातत्याने प्रयत्न करत असतो, मैदानामध्ये संघर्ष करत असतो आणि संघर्ष म्हणजे डॅनियल ब्रदर्स धारावे संघ. मॅच पूर्णपणे शैलेश मूर्ती नेरुळ या टीमच्या हातामध्ये आहे. या टीमला अगदी सोप्या रीतीने हा विजय मिळू शकतो, परंतु मास्टर माइंड सचिन नाईक ज्याने मोठमोठे खेळाडू घडवले, ओराम क्रिकेटमध्ये मग धीरज भोईर असू दे, मग त्याच्यानंतर भावेश नाईक, विकी भोईर सारखा खेळाडू त्यांनी घडवला आणि मोठमोठे खेळाडू आता मात्र ते झालेले आहेत. 12 बॉल 10ची गरज आहे. फिल्डिंग मध्ये विवरचना फुल टॉस बॉल 1 रन मिळेल. या फॉर्मॅट मध्ये टॅप गेला की 1 रन मिळेल. भावेश नाईक देखील सचिन नाईकला सांगतोय की टॅप गेला 1च रन आहे. खऱ्या अर्थाने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे खेळाडू यावेळचा बॉल विकेट डिस्ट्रॉय केलेली या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे धारावे आहे. शुभम स्मृती घनसोली टीम कॅप्टन आणि सचिन 11 खांदा टीम कॅप्टन उपस्थित असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. सचिन 11 खांदा टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय आपण लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. शुभम स्मृती घनसोली टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन झालेत, तर प्लीज विनंती करतोय सचिन 11 खांदा टीमचे कॅप्टन आपण जॉईन व्हा, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, कारण की भरपूर वेळ झालाय टॉस साठी. आम्हाला या स्पर्धेची शेवटची फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला समीकरण स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. 10 मध्ये 9 ची गरज आहे. 10 चेंडू 9 धाव संख्येची गरज. 10 चेंडू 9 ची गरज आहे. चर्चा करत असताना धीरज भोईर सोबत कामेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. कामेश नाईकला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या ओव्हर मध्ये एवढ्या तरी धावा ठेवाव्या लागतील की मॅच बनेल, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पियुष आलाय. शुभम स्मृती घनसोली टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. प्लीज विनंती करतो सचिन 11 खांदा टीमचे कॅप्टन प्लीज. पियुष आलाय समोर. कामेश नाईक गोलंदाजीसाठी तयार आहे.
गोलंदाज कामेश पुन्हा एकदा तयार, समोर पियुष, नौका फलंदाज, डावकरे हाताचा. यावेळचा बॉल मात्र चांगला, चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, फटका देखील तेवढा दर्जेदार होता. सिंगल रनने मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता 9 मध्ये 8ची गरज आहे. एक चेंडू जरूर वरती आहे. मॅच इथपर्यंत आणल्या म्हणजे माइंड मध्ये चालू आहे सचिन नाईकच्या का इथे मॅच बनवू शकते, विकेट किंवा डॉट बॉल. परंतु गौरवला देखील माहिती आहे इथून सहजासहजी मॅच जिंकू शकतो, परंतु एवढ्या पण हलक्यात घेऊ शकत नाहीये या टीमला. 9 बॉल 8ची गरज. पुन्हा एकदा समीकरण चेंज. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. काय गोलंदाजी करतोय कामेश नाईक आपल्या टीम साठी. 8 मध्ये 7. सचिन नाईक वेळ घेत आहेत जरूर. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 रनची गरज आहे. चला पाहूयात. सिंगल वाचवण्यासाठी कदाचित विष्णू यांना पुढे घेत होते. फुल टॉस बॉल होता आणि इथे काय घडतंय, 1 रन मिळते. इथे कदाचित ओव्हर थ्रोच्या रूपाने 1 रन मिळाली असती डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये, परंतु चांगला थ्रो विष्णू यांचा आणि 1 रन मिळेल. आता मात्र 7 बॉल आणि 7 मध्ये 6ची गरज आहे. हा जर बॉल निर्धाव आला तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल, मज्जा येईल या मॅच मध्ये. दोन्ही संघ बल्लेबान आहेत, दोन्ही संघ मात्र ताकदीचे आहेत. 7 बॉल 6 रनची गरज या मॅच मध्ये. आणि हा वेळचा बॉल देखील खूप चांगला पाहायला मिळाला. इथे चूक केलेली आहे. पंचांचा इशारा, 2 धावा आहेत. हो यस 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 यस. पिवळ्या पडद्याच्या वरना बॉल निघून गेला. छाती भरलेली होती भावेश नाईक, त्यानंतर जे आजूबाजूला खेळाडू होते त्यांची, परंतु सचिन नाईक रिलॅक्स होता. त्याला माहिती होतं की बॉल हा पिवळ्या पडद्याच्या वरनं निघून गेला. सिंगल रन म्हणजे या ओव्हर थ्रोची आणखीन 1 रन मिळेल. अतिशला आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्क वरती. समीकरण आलंय. येणारे चेंडू 5 मध्ये 3ची गरज. ओव्हर थ्रूच्या रूपामध्ये ती जर सिंगल रन आली नसती तर कदाचित 5 मध्ये 4 धावा राहिल्या असत्या. 5 मध्ये 3. सचिन नाईक मास्टर माइंडने आता फिल्डिंग सेट केलेली आहे. सिंगल थांबवायची आहे. 5 मध्ये 3. समोर गौरव आहे जो सिंगल डबलने मॅचला सातत्याने पुढे नेतो. याही वेळचा बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 5 मध्ये 2ची गरज आहे. 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. खांदा कॉलनी, सचिन 11 खांदा, कॅप्टन आलाय का? या स्टेज वरती या प्लीज या. चला 5 बॉल आणि 2 रनची गरज या मॅच मध्ये. प्रकाश दादांना विनंती करतो, प्रकाश दादा आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. चला आणखीन 1 बॉल व्हाईट म्हणजे 1 रनची गरज. चला 1 रन काढलेली आहे आणि शैलेश मूर्ती नेरुळ संघाने मॅच जिंकलेली आहे. आणि मच्छिंद्र स्मूर्ती अर्थात डॅनियल ब्रदर्स धारावी संघ पराभूत झाला, परंतु या टीमने खूप चांगला